अकोला जिल्ह्यातील हिंगणा म्हैसपूर येथे जयराम गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीवर 12 ऑगस्ट रोजी पहाटे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवत लाखो रुपयांचे नुकसान केले। गाईचा चारा पाण्याचा होंद नष्ट करण्यात आला। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अध्यक्ष पुरुषोत्तम अहिर यांनी गोरक्षणाच्या अधिकृत कागदपत्रांसह पुरावे दाखवत कारवाई ही राजकीय दबावाखाली क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्या दुरुपयोगामुळे झाल्याचा आरोप केला आहे। गोरक्षणातील 201 पैकी फक्त 74 गायी दाखल असून उर्वरित बेपत्ता आहेत। ग्रामस्थांनी भट यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची, गायी त्वरित परत करण्याची व पुतळा सन्मानाने बसवण्याची मागणी केली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून पुतळा परत बसवावा अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने प्रकरण आता अधिक तापले आहे। आज आम्ही पोलीस स्टेशन धडक मोर्चा घेऊन आलो। संबंधित क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट नंतर गुन्हे दाखल करण्यात यावे। आमचे जे 201 गायी जे गौरक्षणला होत्या ते यांनी कुठं नेल्यात भर पावसाळ्यामध्ये आणि कुठं ठेवलंय याची कोणत्याही प्रकारची आम्हाला कल्पना दिली आहे। फक्त अतिक्रमणाच्या नावाखाली यांनी जे आमचं गौरक्षण उद्ध्वस्त केलेलं आहे। मी फक्त एक मागासवर्गीय असल्या कारणाने याने माझ्यावर ही कारवाई केलेली आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की माझे जे गोवंश आहे ते मला तात्काळ देण्यात यावे व मला गोवंशाची सेवा करण्याची संधी द्यावी व संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे। हिंगणा म्हैसपूर येथून आता कुठं मोर्चा नेला? आता पोलीस स्टेशन जुनेश्वरला। आता शेवटी तुमची काय आमची हीच मागणी आहे की संबंधित क्रीडाधिकारी गुन्हे दाखल करा अॅट्रॉसिटी अंतर्गत व आम्हाला आमचे गोवंश परत करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा सुद्धा आम्हाला परत करा। आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या रितसर नोटीसच्या माध्यमातून हा जनाक्रोश मोर्चा आणण्यात आला। गौरक्षण मध्ये जयराज गौरक्षण मध्ये जे गायी होत्या ते गायी या क्रीडांगण अधिकाऱ्यानं कुठे नेल्या याचा जवाब विचारासाठी आणि माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी कसं काय बाबासाहेबांचा पुतळा कुठे नेला याचा जवाब विचारासाठी आणि ज्या अधिकाऱ्यानं हे कारवाई केली त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सगळा समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक या मोर्चात सहभाग आहेत आणि गौरक्षणवर जो अन्याय झाला त्या अन्यायाला न्याय भेटला पाहिजेत या मागणीसाठी सगळेजण रस्त्यावर उतरले। जोपर्यंत न्याय नाही भेटणार तोपर्यंत हा लढा थांबणार नाही हे या प्रशासनाला आम्ही इशारा देतो। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो।